येस. दीपक फोटो घे. धन्यवाद. यानंतर आपल्याच ग्रुपमधील कालच जी आम्हाला आनंदाची बातमी समजली ते दुंदरे गावचे आमचे क्रिकेट टीमचे कर्णधार सुद्धा आहेत आणि दुंदरे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची कालच नियुक्ती झालेली आहे असे दिलीप शेठ उलवेकर यांचा सुद्धा आपल्या कमिटीच्या मार्फत सत्कार होत आहे. सन्माननीय राजेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते दिलीप दादा उलवेकर यांचा इथे सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन करूया. तसेच द्वारकानाथ दादा चौधरी चोरगे द्वारकानाथ दादा चोरगे आपल्या विभागात जेथे कुठे स्पर्धा असू दे ती म्हणजे यंग पोरांची असू दे किंवा आपल्या 40+ ची असू दे नेहमीच उत्कृष्ट अशी पंचगिरी करतात. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या कमिटीच्या मार्फत होत आहे. मी आमचे नेरेदुंद्रे विभागाचे अध्यक्ष नामदेव शेठ जमदाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करा आणि आपल्याला ते नेहमीच सेवा देतील अपेक्षा आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आपणास आमंत्रित करू तेव्हा आपण पंचगिरीसाठी आमच्याकडे याल. त्यानंतर आमचे मित्र आणि आमचे खास खंदे समर्थक आमचे गावकरी ज्यांच्या सोबतीनं मी नेहमी ओपनिंग केलेली आहे असे नरेश फडके आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. सध्या ते आमच्याशी रागात आहेत काय झालंय माहिती नाही. त्यानंतर येस आणि आपल्या कार्यामध्ये नेहमीच सक्रिय असणारे आणि रिटगर संघाचे कर्णधार श्रीयुत बाळकृष्ण भोपी यांचा सुद्धा सत्कार आपल्या कमिटी मार्फत होत आहे. मी जमदाडे साहेबांना विनंती करतो की आपण बाळकृष्ण भोपी यांना सन्मानित करायचं आहे. येस तसेच माऊली इव्हेंटचे ज्यांनी दिवसभर आपल्याला इथे सेवा दिलेली अतिशय छान चित्रीकरण करून आज यूट्यूबला हे सगळं लाईव्ह दिसतंय त्यांची सुद्धा इथे खूप मेहनत आहे. तर त्यांना सुद्धा मी इथे आमंत्रित करतो आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कार्याध्यक्ष मस्कर साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. त्यानंतर मंडप डेकोरेटर्सचे सर्व येस आपले संदीप जळे ते त्यांचे प्रतिनिधी पांडुरंग मस्कर आपण सुद्धा आमच्या विभागातर्फे सन्मान स्वीकारायचा आहे. खरं तर आम्ही हे कार्य करतोय पण मेहनत आपली सुद्धा आहे. आपण सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य करता त्यामुळेच हे सगळं कार्य अगदी सुरळीतपणे पार पडतंय. आपणा सर्वांचे खरोखर मनापासून आभार आहेत. यानंतर मी पंचायत समिती सदस्य राजेंद्रदादा पाटील यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. नेरेदुंद्रे विभागाच्या खऱ्या अर्थाने एक हौशी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता जे विखुरलेली फुलं होती जी पूर्वीच्या बागेमध्ये अतिशय एकमेकांच्या बरोबर गुण्यागोविंदाने क्रिकेट खेळत होती. पैसा कमी होता परंतु त्या क्रिकेटमध्ये जो प्रेम आणि जिव्हाळा होता तो जिव्हाळा पुन्हा एकदा काही वर्षानंतर काही कारणास्तव एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य मनामध्ये घेऊन आपण सर्वजण एकत्रित आलात आणि बघता बघता जी एका टोपलीमध्ये किंवा एका याच्यामध्ये संचित केलेली फुलं होती त्या फुलांचा एक मोठा पुष्पहार झाला आणि पुष्पहार होत असताना आपल्या माध्यमातून जे समाजातील जे घटक आहेत मग त्याच्यामध्ये
ज्यांच्याकडे आपण उद्याचा भविष्य म्हणून पाहतो किंवा आपल्या घरामधली जी मुलं आहेत त्यांच्याकडे आपला आधार म्हणून पाहतो, त्या मुलांचा सुद्धा त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामाबद्दल आपण जो सत्कार समारंभ आयोजित केला, निश्चितच सर्वप्रथम आपला सर्व या नेरेदुंद्रा विभागातील जी क्रिकेटची कार्यकारिणी मंडळ आहे त्यांचा, अध्यक्षांचा, त्याचबरोबरीने त्यांना सपोर्ट करणारे जे जे सहकारी आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आपण पाहतोय माझ्या बरोबरीने किंवा मी आपल्या बरोबरीने बरेच वर्ष क्रिकेट खेळलो. पूर्वीचा क्रिकेट काही ठिकाणी ट्रॉफी सुद्धा नसायची, फक्त नारळावर क्रिकेट खेळलेले आपण तेव्हाचे क्रिकेटपटू होतो. परंतु कुठलाही द्वेष नव्हता, कुठलाही रागाची सीमा नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीमध्ये आवाज द्यायचो आणि आपण जेव्हा क्रिकेट खेळत होतो मला वाटतं बरेचसे टीमचे प्लेयर्स म्हणून आपण चालतच जायचो प्रत्येक गावामध्ये. आज नवीन नवीन गाड्या आल्यात, ऐश्वर्य संपन्न आलंय, परंतु क्रिकेटची जी खरी मजा आहे ती थोडीशी कुठेतरी 40+ जिवंत ठेवली असं मला वाटतंय. त्याचबरोबर नव्याने जे क्रिकेट खेळतात त्याच्यामध्ये आपल्या समाजातले जे क्रिकेटपटू आहेत ते सुद्धा राज्यस्तरावर, देशाच्या स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव उंचावतात. ज्या दिवशी अभिजित ठाकूर सारखा किंवा मोठ्यासारखा नाव विश्वचषकामध्ये येतो, भारताचा कर्णधार म्हणून तो जेव्हा चषक स्वीकारतो, तेव्हा एक समाज म्हणून, एक पनवेलकर म्हणून, एक रायगडकर म्हणून आपला ऊर भरून येतो. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी एक सूचनाच फक्त करेल, माझ्यावर फार मोठी टीका होते कारण मी परखड वक्ता आहे. मी राजकीय व्यक्ती म्हणून नाही, राजकीय व्यक्ती म्हणूनच मी शेवटचा श्वास घेईल, परंतु राजकारण हा 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस म्हणून मी करत नाही. तर समाजातील जे जे घटक असतील, मग त्याच्यामध्ये आपले क्रिकेटपटू असतील, त्यांच्यासाठी सुद्धा ते ज्या ज्या ठिकाणी मला आवाज देतात त्या त्या ठिकाणी मी निश्चितच तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासारखा हौशी कलाकार किती असतील किती नसतील मला माहिती नाही, परंतु मी विलास पाटील 4-4 वाजता सुद्धा मॅच बघायला गेलो. मी बक्षीस समारंभाला नाही गेलो, मी 4-4 वाजता मॅच बघायला गेलोय. अनेक संघाच्या खेळाडूंचा, अनेक संघाच्या, अनेक गावांचा माझ्यावर प्रेम आहे. तो निश्चितच मी चांगला किंवा वाईट नव्हे तर माझा त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे, त्यांच्या प्रती असलेले मला ते पोचपावते. येणाऱ्या काळामध्ये आपण क्रिकेट फार उंच स्तरावर गेलंय, टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आलेत, परंतु याच्यामध्ये ज्या संकल्पनेमधून ही सर्व टेनिसला एवढं मोठं वलय लाभलंय ती ग्रामीण क्रिकेटची संकल्पना लुप्त होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. कारण आता आपण पाहतोय गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये प्रीमियम लीगचं पुरात एकदा वारे आलेत. मागच्या वेळेला सुद्धा मी विगरच्या ग्राउंडवर सांगितलं होतं प्रीमियम लीग झाल्याच पाहिजे, आपल्या खेळाडूचं टॅलेंट बाहेर आलंच पाहिजे, ते दिसल्याशिवाय समजणार नाही. परंतु आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत प्रीमियम लीग खेळवणार, मग गावचं जे ग्रामीण क्रिकेट आहे ते कसं होणार? उदाहरणच द्यायचं, ज्या गावामध्ये आता आपण सूर्या मस्कर समजा नसेल तर मग मोठी टीम एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्ये नाव द्यायला थोडेसे मनामध्ये त्यांच्यामध्ये चलबिचल होते, सूर्या नाही तर आमचा कसा होईल. मग अशाच प्रकारचे अनेक सूर्या या पनवेल तालुक्यातले किंवा रायगड जिल्ह्यातले आहेत जे लीग साठी बाहेर जात असतात. तर ते कुठेतरी लीग झाल्या पाहिजे, पण त्या लीगचा प्रारंभ नसावा, तो अंताच्या टायमिंगला पाहिजे, म्हणजे क्रिकेटची सीझन. पण आज असं क्रिकेट झालंय, आज 12माही क्रिकेट झालंय. पूर्वी लाल बॉल गेल्यानंतर टेनिसचा बॉल होता, टेनिसच्या पहिल्या बॉलवर षटकार कोण सहजासहजी मारत नव्हता. त्याच्यानंतर खन्ना आला, खन्नाच्या बॉलला कॅच घेतली तरी बॉल आपला पाठीमागे येत होता, कारण त्याचा वजन होता त्या बॉलचा. परंतु ह्या याच्यामध्ये कुठेतरी नवीन होतकरू प्लेअरला चांगली संधी मिळावी, कारण ग्रामीण भागामध्ये आपली काळी आई, जी काळी माती आहे त्याच्यामधली आपण जन्मलेली मुलं आहोत. त्यांना जर चांगला आकार मिळाला, चांगला व्यासपीठ मिळाला, चांगला संघ मिळाला, चांगला आताच्या नवीन एक शब्दप्रयोग आला मेंटॉर मिळाला, तर त्या मेंटॉर मधून चांगला प्लेअर घडेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आता या वर्षीच्या स्पर्धा व्हाव्यात. मागच्या वेळेला मी सूचना केली होती, म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या वेळेला जवळजवळ विनोद पाटील इथे आहे मला वाटतंय, आम्ही ह्या पनवेल विधानसभा मतदारसंघामधल्या 4 जिल्हा परिषद मतदारसंघ
मग त्याच्यामध्ये नितळसपासून भिंगारवाडी आणि पळसपे किंवा माझा गाव हा पनवेल विधानसभा मतदारसंघात नव्हता, पण जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून आपण एक संकल्पना मनामध्ये धरली होती का या विभागामधले प्रीमियम लीग ठेवूया आपण, कारण इकडच्या ज्या प्रीमियम लीग झाल्या त्याच्यानंतर बंद झाल्या होत्या, त्याच्यासाठी आपण संघ मालकांना प्रोत्साहित करण्यासाठी बाईकची नियोजन केलं होतं. सामनावीर म्हणून आपण, मालिकावीर म्हणून आपण बुलेटची व्यवस्था हे केली होती. परंतु ज्या पद्धतीने सगळं चाललंय आणि कोणतरी नवीन करतोय म्हणून आम्ही जुने त्यांना खटकतोय, त्यापेक्षा जुन्या झाडाच्या बरोबरीने नवीन सुद्धा झाड जन्माला आला पाहिजे, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये त्याचं होईल. आपण सर्व प्रेरित झालेत ते आरोग्यासाठी, निश्चितच या आरोग्यासाठीच चालू असताना ज्या पद्धतीने आज 40+ मॅचेस आणि त्याच्या प्रोत्साहन देणारे सर्व लोक पुढे आले, येणाऱ्या काळामध्ये पूर्वी प्रत्येकाला वाटायचं माझं वय काय मी सांगायचं नाही, जसं स्त्री सांगत नसते आपलं वय, तसं आपला खेळाडू कधी वय सांगत नव्हता, कारण रिटायर विचारायची लोक रिटायर कधी होणार. परंतु आता 38-39 वर आल्यानंतर सांगतात 1 वर्ष थांबा आम्ही तुमच्यातच येतो. म्हणजे एवढी क्रेज 40+ ची तयार झाली. त्याला कारण आपण करत असलेलं चांगलं काम आहे. नाईटच्या स्पर्धा सुद्धा 40+ च्या माध्यमातून व्हायला लागल्या आणि याच्यामध्ये सुद्धा जे जुनं ते सोनं नव्हे, ज्यांना खऱ्या अर्थाने कौटुंबिक याच्यामध्ये, शैक्षणिक याच्यामध्ये संधी मिळाली नव्हती, त्या सर्व तेव्हाच्या होतकरू क्रिकेटपटूंना आता 40+ च्या माध्यमातून चांगलं व्यासपीठ मिळालंय. त्यामुळं आपण जे काम चांगलं हाती घेतलेलं आहे ते असंच पुढे राहत जावं. आपण माझ्या सरकारला बोलवलं, मला सन्मान केला, माझी हॅट्रिक झालेली आहे. 2 वेळा मी जिल्हा परिषदला आलो आणि खाली रिझर्वेशन आलं म्हणून मी पंचायत समितीला आलो. त्यामुळं क्रिकेटपटूंच्या सानिध्यामध्ये माझे हॅट्रिक झाले आणि माझी ओळख, मी राजेंद्र पाटील कोळख्याचा राजा, मॅच संपल्यानंतर ज्या 4 खुर्च्या असायच्या त्यातली 1 खुर्ची मिळावी आणि तिथे कॉमेंट्रेटी करावी आणि त्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने एक वक्ता म्हणून तुमच्या सर्वांचा प्रेम, तुमचा आशीर्वादामुळे इथे आहे. आणि मला जी ओळख या पनवेल, रायगड किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये मिळाली ती फक्त आणि फक्त क्रिकेटच्यामुळे मिळाली. मी कुठल्या घरात जन्माला आलोय तो तिथे हे नव्हता, तर मी तुमच्या मधला होतो आणि मी जे 2005 साली जी पोटनिवडणूक लढवली त्या पोटनिवडणुकीमध्ये मला प्रत्येक गावातल्या क्रिकेटपटू आणि जे मला त्या क्रिकेटच्या माध्यमातून ओळखत होते त्यांनी दिलेलं प्रेम म्हणून आज तुमच्या समोर 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली. आपण मला बोलवलात, माझा आदर सन्मान केला, माझ्या हस्ते खऱ्या अर्थाने जे उद्याचे गुणवत्ता विद्यार्थी आहेत, उद्याचे चांगले नागरिक घडणार आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार माझ्या हस्ते केला. त्याबद्दल मी आयोजकांचे आणि आपल्या सर्व कमिटीचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबरीने या मोहगावच्या कमिटीचा सुद्धा आभार मानतो, कारण कार्यक्रम अनेक होत असतात परंतु त्याची जबाबदारी सुद्धा आपल्या अंगावर घेण्याची ताकद, हिम्मत ही प्रत्येकामध्ये लागते आणि ती हिम्मत आज मोच्या या कमिटीने केली आणि त्याला पाठिंबा आपल्या नेरेदुंद्रा विभागाच्या कमिटीचा आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण जो रोपटं लावलंय त्या रोपट्याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही आणि या 40+ मध्ये सुद्धा अनेक हिरे जेव्हा चमकताना दिसतात, कारण हल्ली मी ऑनलाईन मॅच जास्त बघत असतो, ऑफलाईनला कमी जातो, कारण मला सर्वच विचार पटतात असे नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये माझ्या सगळ्या सूचनाच मान्य होतील असं नव्हे, तर काहीतरी जर एक सूचना हे झाली तर मला तो काळ बरा वाटेल. कारण मला एक स्वप्न आहे माझं, रायगडच्या संघाने किंवा महाराष्ट्र असेल, भारताचा संघ असेल, त्याच्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातले जर प्लेयर असतील तर निश्चित बरा वाटेल. कारण आपण क्रिकेट खेळत असताना पनवेल किंवा ठाणा शिबिडीचा प्लेयर आल्यानंतर आपल्याला थोडीशी धाकधूक वाटायची, आता हा काय करेल. परंतु आज आपला प्लेयर जेव्हा समोर जातो तेव्हा समोरच्या संघातल्या प्लेयरला वाटतंय अरे हे पनवेलकर आलेत आता काय करतील. अशी दहशत आणि दरारा निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी होतकरू क्रिकेटपटूंना सुद्धा सातत्याने प्रोत्साहित करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, खूपच चांगलं असं मार्गदर्शन आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्याला ही जी मंडप डेकोरेटिंगची जी व्यवस्था केलेली आहे ते आपल्या मेंबरच आहेत आपले संतोषजी जळे यांचा सन्मान नामदेव शेठ जमदाडे आपण करायचा अशी